रामानं सीतेचा स्वीकार केल्यानंतर राजा बिभीषणानं श्रीरामाला विनंती केली, रामराया, आपण माझ्यावर फार मोठी कृपा केली आहे. तुमच्या पराक्रमाने तुम्ही रावणासारख्या बलाढ्य पण सर्वांना तापदायक ठरलेल्या दुष्टाला ठार केला आहे. त्यामुळेच लंकाधिपती होण्याचं भाग्य मला लाभलंय. मला वाटतं आपण सर्वांनी काही दिवस माझ्या राज्यात राहावं. मला आपला सत्कार करायची इच्छा आहे. बिभीषणा, यात माझा पराक्रम तो काय? खरं म्हणजे हा आपल्या सर्वांचा विजय आहे. पातकी भावाला सहाय्य न करता तू सत्याच्या बाजूनं म्हणजे आपल्या पक्षाला येऊन मिळाल्यामुळं माझं काम खूप सोपं झालं. या हनुमंताने पराक्रमाची शर्थ केली. सुग्रीवाने आपले सगळे सैन्य दिलं. यामुळे रावण आणि त्याच्या असंख्य राक्षस वीरांना ठार करणं आपल्याला शक्य झालं. तेव्हा सत्कार या मंडळींचा कर. मला मात्र भरताला दिलेल्या शब्दाला जागून वेळेवर अयोध्येला पोचायलाच हवं. तेव्हा आम्ही अयोध्येला लवकर पोचावं यासाठी आमची काहीतरी व्यवस्था कर. बिभीषणानं लगेच रामासाठी पुष्पक विमान मागवलं. त्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि अन्य काही निवडक मंडळी बसली. रामानं बिभीषणाचा आणि वानरसेनेचा प्रेमानं निरोप घेतला आणि पुष्पक विमानानं अयोध्येला जाण्यासाठी उड्डाण केलं. विमानातून जाताना रामाला आपल्या वनवास मार्गातील अनेक ठिकाणं दिसू लागली. त्याने त्या ठिकाणांची माहिती सीतेला सांगायला सुरुवात केली. आपण लंकेत कोणत्या मार्गाने आलो, वाटेत काय काय घटना घडल्या, कोण कोण भेटलं, कुणाकुणाला कशासाठी ठार केलं, आपल्या मदतीला कोण कोण धावून आले, याचा इतिवृत्तांत तिला सांगितला. अयोध्या नगरी जवळ आली तसं थोडं अलीकडे थांबून श्रीरामानं हनुमंताला बंधू भरताकडे निरोप देऊन पाठवलं. आपण येणार हे कळल्यावर त्याची प्रतिक्रिया कशी होते हे सारं समजून घेण्यासाठीच त्यानं हनुमंताला अयोध्येला पाठवलं होतं. मोठ्या आनंदानं हनुमंत अयोध्येला गेला. भरताला वंदन करून हनुमान म्हणाला, राजे भरत, आपले बंधू सीतामाई लक्ष्मणाचं वनवास संपवून उद्याच अयोध्या नगरीला परत येत आहेत. हो हनुमंता, राम उद्या येणार हे शब्द ऐकताच भरताला खूपच आनंद झाला. त्यानं हनुमंताला प्रेमानं मिठी मारली. हनुमंता, फार आनंदाची बातमी दिलीस तू. याच शुभवेळेची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो. जा, माझ्या प्रेमळ बंधूला सांग, म्हणावं भरत आणि अयोध्येची सारी प्रजा आपले प्रचंड उत्साहाने स्वागत करीत आहे. फुलं, माळा, तोरणांनी सारी अयोध्या नगरी सुशोभित करण्यात आली. रामाच्या स्वागतासाठी अयोध्येच्या प्रवेशद्वारावर हजारो प्रजाजन गोळा झाले. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचं जयघोषात आणि सुगंधी फुलांच्या वर्षात भव्य स्वागत झालं. श्रीरामाच्या जय जयकारानं आकाश निनादून गेलं. गुलालानं अवघा आसमंत व्यापून गेला. कौसल्या मातेला आनंद झाला. कैकेयी, सुमित्रा यांनाही धन्यता वाटली. सर्वांना त्यांचा राम परत भेटला. लवकरच भरतानं श्रीरामाला मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं अयोध्येच्या राजपदावर विराजमान केलं. आपलं कर्तव्य पार पाडल्याचा परम आनंद त्याच्या वागण्यातून दिसून येत होता. अखेर 14 वर्षाच्या खडतर वनवासानंतर रामाचा राज्याभिषेक पार पडला. एकूण अयोध्या नगरीवर आता खऱ्या अर्थानं रामराज्य सुरू झालं. प्रजेचं हित पाहण्यात तत्पर, कर्तव्यदक्ष, शब्दाला जागणारा, प्रेमळ, पराक्रमी, सत्यवचनी असा त्यांचा राम त्यांचा राजा झाला होता. मुलांनो, तुमच्या लक्षात आलं ना, रामाच्या गैरहजेरीत अयोध्येचं राज्य सांभाळू नये. भरताला राजपदाचा मोह झाला नाही. हा भरताच्या स्वभावाचा विशेष. आणि ज्या राजावर प्रजेचा संपूर्ण विश्वास असतो तोच खरा यशस्वी राजा.